सगळ्याच पक्षाच्या उमेदवाराची आता धाकधूक वाढू लागलेली आहे. कारण लोकसभा निवडणुकीचा निकाल आता काही दिवसावर येऊन ठेपला आहे. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार यावर बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत. यावर आतापर्यंत बरेच अंदाज देखील आले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातून कोण जिंकणार, कोण पराभूत होणार याबाबत अंदाज व्यक्त केलेला आहे. प्रेक्षकांना ही विनंती आहे की त्यांनीही आपापल्या लोकसभा मतदारसंघातील अंदाज कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की व्यक्त करावेत. सुरुवात करूया पुणे लोकसभा मतदारसंघापासून. पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर हे मैदानात आहेत. या मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ हे विजयी होण्याची दाट शक्यता आहे. दूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर शरदचंद्र पवार गटाकडून अमोल कोल्हे हे लोकसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे हे विजयी होण्याची दाट शक्यता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पवार तर शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे या लोकसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघातून सुप्रिया सुळे या विजयी होण्याची दाट शक्यता आहे. मावळ लोकसभा मतदारसंघामधून शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे तर उद्धव ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे हे लोकसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणे हे विजयी होण्याची दाट शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून रणजितसिंग नाईक निंबाळकर तर शरदचंद्र पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी होण्याची दाट शक्यता आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडे राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या लोकसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघातून प्रणिती शिंदे या विजयी होण्याची दाट शक्यता आहे. सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून संजय काका पाटील तर विशाल पाटील हे अपक्ष लोकसभेच्या मैदानात उभे आहेत. या मतदारसंघातून संजय काका पाटील हे विजयी होण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून उदयनराजे भोसले तर शरदचंद्र पवार गटाकडून शशिकांत शिंदे हे लोकसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघामध्ये उदयनराजे भोसले हे विजयी होण्याची शक्यता आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाकडून धैर्यशील माने तर उद्धव ठाकरे गटाकडून सत्यजित आबा पाटील हे लोकसभेच्या मैदानात आहेत. राजू शेट्टीही या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघामध्ये धैर्यशील माने हे विजयी होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये संजय मंडलिक हे शिंदे गटाकडून तर छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसकडून लोकसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा विजय होण्याची दाट शक्यता आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये अर्चना पाटील या अजित पवार गटाकडून तर ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर हे विजयी होण्याची शक्यता आहे. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे तर शरदचंद्र पवार गटाकडून बजरंग सोनवणे हे लोकसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघातून पंकजा मुंडे या विजयी होण्याची दाट शक्यता आहे. जालना लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून रावसाहेब दानवे तर काँग्रेसकडून कल्याण काळे हे लोकसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे हे विजयी होण्याची शक्यता आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडे हे शिंदे गटाकडून तर भाऊसाहेब वागचौरे हे उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघामध्ये भाऊसाहेब वागचौरे हे विजयी होण्याची दाट शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये संदीपान भुमरे हे शिंदे गटाकडून तर चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. तर या मतदारसंघामध्ये MIMचे इम्तियाज जलील हे देखील लोकसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघामध्ये चंद्रकांत खैरे यांची विजयी होण्याची दाट शक्यता आहे. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव हे लोकसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघामध्ये संजय जाधव यांची विजयी होण्याची दाट शक्यता आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून सुजय विखे पाटील तर शरदचंद्र पवार गटाकडून निलेश लंके हे लोकसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघामध्ये निलेश लंके हे विजयी होण्याची दाट शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाकडून हेमंत गोडसे तर उद्धव ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे हे लोकसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघामध्ये शांतिगिरी महाराज हे देखील अपक्ष निवडणूक लढवित होते. त्यामुळे या मतदारसंघातील लढत ही अतिशय रोमांचकारक होणार आहे.
या मतदारसंघामधून राजाभाऊ वाजे हे विजयी होण्याची दाट शक्यता आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे हे शिंदे गटाकडून तर उद्धव ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर या लोकसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघातून श्रीकांत शिंदे विजयी होण्याची शक्यता आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाकडून नरेश म्हस्के तर उद्धव ठाकरे गटाकडून राजन विचारे हे लोकसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघामध्ये राजन विचारे हे विजयी होण्याची दाट शक्यता आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून कपिल पाटील तर शरदचंद्र पवार गटाकडून सुरेश म्हात्रे हे लोकसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघामध्ये सुरेश म्हात्रे हे विजयी होण्याची दाट शक्यता आहे. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाकडून सुनील तटकरे तर अनंत गीते हे उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत. या मतदारसंघामध्ये अनंत गीते हे विजयी होण्याची दाट शक्यता आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये नारायण राणे हे भाजपकडून तर विनायक राऊत हे उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघामध्ये नारायण राणे हे विजयी होण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये यामिनी जाधव या शिंदे गटाकडून अरविंद सावंत हे उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघामध्ये अरविंद सावंत विजयी होण्याची दाट शक्यता आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून मिहीर कोटेचा तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील हे लोकसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघामध्ये संजय दिना पाटील हे विजयी होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून उज्ज्वल निकम तर काँग्रेसकडून वर्षा गायकवाड या लोकसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघामध्ये वर्षा गायकवाड यांची विजयी होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे पियुष गोयल तर भूषण पाटील यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. या मतदारसंघामध्ये पियुष गोयल यांची विजयी होण्याची दाट शक्यता आहे. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर हे शिंदे गटाचे तर अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघामध्ये अमोल कीर्तीकर यांची विजयी होण्याची दाट शक्यता आहे.